सरदार पटेल मेमोरियल सोसाइटी ट्रस्ट चंद्रपुर द्वारा संचालित राजीव गांधी इंजीनियरिंग रिसर्च एंड टेक्नोलॉजी कॉलेज बाबूपेट में भारत के पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न स्वर्गीय राजीव गांधी की पुण्यतिथि के अवसर पर व्याख्यान का आयोजन किया गया। सरदार पटेल मेमोरियल सोसाइटी ट्रस्ट चंद्रपुर द्वारा संचालित राजीव गांधी इंजीनियरिंग रिसर्च एंड टेक्नोलॉजी कॉलेज बाबूपेट में भारत के पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न स्वर्गीय राजीव गांधी की पुण्यतिथि के अवसर पर प्रेरणादायी व्याख्यान का आयोजन किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र राज्य के सेवानिवृत्त पुलिस महानिदेशक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय ने विद्यार्थियों को भावनात्मक प्रज्ञा, भारतीय संस्कृति, आत्मचिंतन, सकारात्मक जीवन मूल्यों तथा व्यक्तित्व विकास विषयों पर मार्गदर्शन दिया। उन्होंने कहा कि केवल बौद्धिक प्रगति पर्याप्त नहीं है, बल्कि भावनात्मक रूप से सक्षम और संवेदनशील समाज का निर्माण समय की आवश्यकता है। डॉक्टर उपाध्याय के प्रेरणादायी विचारों से उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी एवं गणमान्य नागरिक प्रभावित हुए। कार्यक्रम की अध्यक्षता संस्था के अध्यक्ष विनोद दत्तात्रेय ने की। इस अवसर पर सेवानिवृत्त डीवाईएसपी चंद्रकांत उदगीकर, संस्था के कोषाध्यक्ष निनाद गड्डम्बार, प्राचार्य अनिल चिताड़े, सामाजिक कार्यकर्ता वीडी मेश्राम समेत जिले के अनेक गणमान्य नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एवं बड़ी संख्या में विद्यार्थी उपस्थित थे। तो फार हुशार आहे, त्याला तंत्रज्ञानाची माहिती आहे, त्याचे आयक्यू फार आहे, त्याला सोशल मीडियाचे एक्सपोजर आहे, पण एक पोलीस ऑफिसर म्हणून आणि योगाचे अभ्यासक म्हणून मला असं वाटते की आज आपला युथ भावनिक प्रज्ञेमध्ये मागे झालेला आहे। भावनिक प्रज्ञा जो आहे, इमोशनल इंटेलिजन्स जो आहे, हा जर माणसाकडे नसेल तर माणूस कितीही तेज असेल, माणूस कितीही इंटेलिजन्स असेल, माणूस किती अभ्यास केला असेल, तो आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकत नाही। हे सगळेतून एक नवीन जो सायन्स तयार केला तो न्यूरोसायन्स आहे। न्यूरोसायन्स जो आहे आपला मेंदूचा अभ्यास करतो, आपला नर्वस सिस्टमचा अभ्यास करतो, आपला तणावाचा अभ्यास करतो, मनामध्ये अवसाद काय येतात याचे अभ्यास करतो, माणूस मनामध्ये खुश का होतो याचे अवसाद येते तयार करतो। तर न्यूरोसायन्स काय म्हणतं की माणसाचे जे मेंदू आहे याचे 3 भाग आहेत। हे गोष्टी मी आपल्याला यासाठी सांगतो की आपल्याला जो मूल विषय आहे नैराश्याचे, आत्महत्येचे, अवसादचे, स्ट्रेसचे, तो आपल्याला समजून येईल। कारण की विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण जर समजलं तर आपल्याला जास्त पडतं। तर न्यूरोसायन्स म्हणतो की आपला जे मेंदू आहे त्याचे 3 भाग आहेत। पहिला जो भाग आहे त्याला आपण रेप्टाइल ब्रेन म्हणतो, रेप्टेलियन ब्रेन। रेप्टेलियन ब्रेन म्हणजे सर्वायवल ब्रेन, जेवण करणं, खाणं, मूलबाळ पैदा करणं। तो ब्रेनचा जो पार्ट आहे फक्त एवढ्या गोष्टी तो संचालित करतो।